हॅलो, आज आपण सोया खिमा बनवणार आहे। प्रथम मी ते सोयाबीन उकळायला ठेवलं थोड्याशा पाण्यामध्ये, म्हणजे ते सॉफ्ट होईल। 1-2 मिनिटं ठेवायचे। आता मी हे निथळून घेते आहे चाळणीमध्ये। त्याचसोबत मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे। तर आपण भांड्यात तेल घेऊया। त्यामध्ये मी आता चिरलेला कांदा घालणार आहे। उभा चिरलेला कांदा आहे, तो मी घालते इथे। जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे आपल्याला। आणि आता हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबी होईपर्यंत। तर कांदा व्यवस्थित परतून घेऊ आपण। त्याचसोबत आता जे निथळून घ्यायचे आपल्याला सोयाबीन, आणि ते एका मिक्सर मधनं फक्त एकदाच आपल्याला फिरवून घ्यायचे, नाहीतर त्याचा गिजगा होईल। फक्त एकदाच फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे त्याचा किमा होईल। मिक्सर मध्ये मी फिरवून घेते, बघू शकता तुम्ही। आणि आता आपला किमा रेडी आहे। चला आपण बनवायला घेऊ आता। तर इथे कांदा आपला गुलाबी झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे। तर मी एक चिरलेला टोमॅटो घेतलेला आहे, तो मी यात घालत आहे। आणि आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात। तर तुम्ही बघू शकता सगळं व्यवस्थित अगदी मिक्स केलेलं आहे मी। त्यानंतर आता मी याच्यात मसाले घालते। प्रथम हळद घालते आहे मी। त्याचबरोबर मी इथे लाल तिखट घालते आहे। लाल तिखटासोबत मी इथे मीठ घालत आहे। तर हे दोन्ही मसाले घातल्यानंतर आपण हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत एकदा। तर त्यानंतर आपण जो सोयाचा किमा केला होता तो आपण ह्याच्यात ऍड करणार आहोत। सगळं ऍड करून घेऊ आपण हे, आणि हे सगळं फ्राय करून घेऊ व्यवस्थित आपण एकदा। तर ही रेसिपी अतिशय हेल्दी आहे, बिकॉज सोयाबीन इज व्हेरी हेल्दी फॉर हेल्थ। तर हेल्थ साठी हे खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा हे। तर आपण हे व्यवस्थित परतून घेऊ सगळं, आणि क्विक होणारी रेसिपी आहे अगदी, नक्की ट्राय करा ही घरी। आता हे सगळं मिक्स झालेलं आहे आपलं। आता आपण ह्याच्यात एक ऍड करणार आहे, ते म्हणजे मॅजिक मसाला। त्यामुळे ह्याला एक एकदम टँगी फ्लेवर येणार आहे, खूप छान फ्लेवर येणार आहे। तर आपण ह्याच्यात मॅजिक मसाला मॅगीचा ऍड करूया। हे लास्ट ऍड करायचं आहे आपल्याला, आधी नाही। आणि हा मसाला ऍड केल्यावर आपण हे सगळं व्यवस्थित एकदा परतून घेऊयात पूर्ण। तर आपला सोया खिमा तयार आहे। आपण ह्याला कोथिंबीर घालून गार्निश करू। कोथिंबीर घातलेली आहे, एकदा फक्त मिक्स करून घेऊ लास्ट। आणि आता आपला सोया खिमा तयार आहे, सर्व करू। अशा नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।